उमेदचा विभाग कायम करा, माजी आमदार राजू तोडसाम यांना निवेदन। शासनाच्या ग्रामीण विकास पंचायत राज मंत्रालयाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून स्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी समाविष्ट करावे, या मागणीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचारी व महिला कर्मचारी या भागाने माजी आमदार राजू तोडसाम यांना निवेदन सादर केले। उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यरत कर्मचाऱ्यांनी यात सहभाग नोंदविला। उमेद महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी आतापर्यंत गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर अनेक प्रकारचे आंदोलने, प्रभात फेरी, जनजागृती मेळावे, जागर दिंडी व उमेदचे अधिवेशन आयोजित केले, परंतु शासनाने पाहिजे त्या प्रमाणात दखल न घेतल्यामुळे आता संघटनेच्या वतीने आर्णी विश्रामगृह येथे माजी आमदार राजू तोडसाम यांना उमेद अभियानाच्या वतीने निवेदन देण्यात आले। त्यावेळी माजी आमदार राजू तोडसाम यांनी उमेद संदर्भातील सर्व प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपस्थितांना दिले। त्यावेळी यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तवर व आर्णी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे तालुका अध्यक्ष सुनील पोतगंटवार हेही उपस्थित होते। यावेळी उमेद अभियानाचे नितीन पुरी बीएमएम, हेमंत वरखडे बीएम, संतोष जिरे सीसी, विनोद राठोड सीसी, प्रिया ठाकर मॅडम तथा संघटनेच्या आर्णी तालुका अध्यक्ष ज्योतिताई निंबाळकर, वनिता रामटेके, मंजिता शिंदे, मंगला भगत, शोभा कांबळे, वर्षा घोरपडे, कविता सायरे, प्रिया चव्हाण, निशा उईके, स्वाती मासाळकर, माया मानकर, सपना सोनटक्के, कल्पना महल्ले, विना काटोके, सीमा जगझापे, नफिजा खान सह कॅडर व सीएम, सीएलएम व प्रभाग व्यवस्थापक उपस्थित होते। MH29 मीडियासाठी इरफान रझा, प्रशिक मुनेश्वर, आर्मी। म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सभागृहात जाण्याचा योग आला तर मी 100% हा प्रश्न उपस्थित करणं सभागृहात उपस्थित केलेली क्लिप तुम्हाला मी मोबाईलवर तुम्हाला क्लिप भेटून जाईल। मी असं नाही आपलं टाकायला जातं भांडं लपवायचं नाही, म्हणजे काही लोक कसं बोलते ना करते, माझं तसं नाही, मी बोलीन तेच करीन, नाही झालं तर नाही झाले म्हण, होईल तर होईल म्हण। आणि म्हणून तुम्हाला सांगतो की त्या सभागृहात गेल्यानंतर ही भूमिका मांडण, वारंवार मांडण, संबंधित मंत्र्याकडे मांडण, आणि यासाठी केवळ माझ्या आर्णी विधानसभेच्याच भगी नाही तर महाराष्ट्राच्या तमाम आहे, बरोबर आहे। वेळोवेळी तुम्ही ज्या ज्या वेळेस काम कराल त्या त्यावेळेस तुम्ही आंदोलन करणारच आहे, त्यात काही शंकाच नाही, परंतु त्याही पेक्षा तुम्हाला सांगतो एक भव्य शुभारंभ अरनी वासियों की सेवा में तारीख 15 से भव्य शुभारंभ होगा। होटल एवन चिकन बिरयानी सेंटर, जहां पर नांदेड़ शहर की मशहूर दम बिरयानी और वैसे ही शादी और पार्टियों के ऑर्डर भी लिए जाएंगे। आपकी सेवा में होटल एवन चिकन बिरयानी सेंटर, जिसका पता कृषि उत्पन्न बाजार समिति के सामने लक्ष्मी साइकिल स्टोर के बाजू में माहौर रोड, आर्नी। तारीख 15 से आपकी सेवा में भव्य शुभारंभ होगा। होटल एवन चिकन बिरयानी सेंटर।